श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राख ही शुक्रवारी काय करायचे सांगण्यासाठी आली आहे. आणि आज शुक्रवार आहे. आज अपराधा एकादशी आहे. अपराधा एकादशी ही फार मोठी एकादशी मानली जाते. आणि या दिवशी आपण भगवान विष्णू नारायणाची पूजा करतो, महालक्ष्मीची पूजा करतो. त्यांना खुश करण्यासाठी आणि आपल्याला धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी हा खूप मोठा आणि चांगला योग असतो. या दिवशी तुम्ही विष्णूंना आणि महालक्ष्मींना सफेद कमळ किंवा गुलाबी कमळ अर्पण करा. कमळकट्ट्याची माळ असेल ती तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. मिठाई, खीर हे तुम्ही केशर घालून त्यांना अर्पण करू शकता. फळं, आज फळांचं खूप महत्त्व असतं, कारण आजच्या दिवशी काही लोक उपवासही करतात आणि हा उपवास खूप प्रभावी असतो. तुमचे कुठलेही झालेले असतात, पाप झालेले असतात, खून किंवा चोरी, कुणाविषयी चुकीच्या धारणा एकमेकांशी बोललेल्या असतात, अशा वेळेला जे आपली ग्रह खराब होतात, ती ग्रह खराब झालेले ग्रह चांगले करण्यासाठी हा एक महत्त्वाचा असा दिवस आहे. आणि हा दिवस जर तुम्ही उपवास केलात तर खूप चांगला आहे. त्याच्यासाठी फळ आहार करा, फळ दान करा, खूप चांगलं आहे. पाणी दान करा, पिवळ्या वस्तू दान करा. विष्णूंना तुम्ही जितका पण तुपाचा दिवा संध्याकाळी लावा आणि त्यांची आराधना करा. विष्णू सहस्त्रनाम वाचा, महालक्ष्मी अष्टम वाचा, आजच्या दिवशी भगवद्गीता वाचा. ह्याचे खूप महत्त्व आहे. श्रीकृष्णाने सुद्धा ह्याच्यासाठी आपल्याला उपदेश दिलेला आहे की हा उपवास करणे खूप चांगलं असतं आणि खूप आपल्या आयुष्यात बदल घडायचा असेल तर तुम्ही नक्कीच करा. आजच्या दिवशी शुक्रवार आहे तर अत्तर लावायला विसरू नका. तर देवांना तुम्हाला सुद्धा अत्तर लावायचं आहे, विष्णूंना अत्तर अर्पण करायचं आहे. तर एक कापूस घ्या, त्याला थोडा अत्तर लावा आणि त्यांच्यासमोर अर्पण करा. दुसरा कापूस घ्या आणि आपल्या स्वतःच्या इथे लावा. आणि संध्याकाळी तिकडचाही रात्री तिकडचाही कापूस काढून तुम्ही झाडामध्ये टाकून द्या आणि आपल्याकडे कानाच्या इथे लावलेला पण कापूस तुम्ही झाडामध्ये टाकून द्या. अत्तराचं महत्त्व आहे. आपल्या हाताच्या इथे अंगठ्याच्या खालीचं शुक्रग्रह असतो, तिथे सुद्धा अत्तर लावून तिथं चांगलं घर्षण करा. इथे पण पामच्या इथे पण करा. त्याच्यामुळे आपला शुक्रग्रह चांगला होतो. आणि ओम शुक्र शुक्राय नमचा 108 वेळा जाप करा, त्याच्याने खूप फरक पडतो. तर अशा प्रकारे आज तुम्ही ह्या गोष्टी करायच्या अपराधा एकादशीच्या. आणि तुम्हाला महिलांना स्पेशली आपल्या स्वतःवर लक्ष द्यायचं आहे, स्वतः सजायचं आहे आणि महालक्ष्मीला आहे. जर तुम्हाला विष्णू महालक्ष्मीचं मंदिर नसेल तर तुम्ही राम सीताच्या मंदिरातही अर्पण करा, राधेकृष्णाच्याही मंदिरात तुम्ही अर्पण करा. तिघांचं रूप एकच आहे. श्री स्वामी समर्थ.